नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। विधान परिषद निवडणूक पुढील महिन्यात होत आहे। निवडणूक आयोगाने निवडणुकीचे वेळापत्रक देखील जाहीर केले आहे। 12 मेला मतदान होणार आहे। 9 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत महाविकास आघाडीचा केवळ एक उमेदवार विजयी होऊ शकतो। त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेमध्ये जाणार की नाही याची चर्चा आहे। दरम्यान पुन्हा निवडणूक लढवण्यास ठाकरे उत्सुक नसल्याचे समोर आले आहे। ठाकरे गटाकडून ऐनवेळी अंबादास दानवे यांना उमेदवारी मिळवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। उद्धव ठाकरे हे विधान परिषद निवडणूक लढले नाही तर काँग्रेस त्या जागेवर दावा करण्याच्या तयारीत आहे। राज्यसभेची जागा काँग्रेसने शरद पवारांसाठी सोडली होती, त्यामुळे आता ठाकरे जर लढणार नसतील तर काँग्रेस या जागेवर उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे। दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, उद्धव ठाकरे हे पुन्हा विधान परिषदेवर जाण्यास उत्सुक असतील तर आम्ही त्यांचा सहानुभूतीने विचार करू। विधान परिषदेच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीचा चेहरा उद्धवजी होतेच आणि आहेही। ते जर विधान परिषदेवर जाणार असेल तर नक्कीच काँग्रेस पक्ष सहानुभूतीने विचार करेल। ते महाविकास आघाडीचा चेहरा आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत, असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले। उद्धव ठाकरे हे पुन्हा विधान परिषदेमध्ये जाण्यास उत्सुक नसल्याचे वृत्त एका मराठी वर्तमानपत्राने दिले आहे। मात्र पक्षाकडून अजूनही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाहीये। त्यातच उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर काँग्रेस सकारात्मक विचार करेल, असे काँग्रेसचे नेते सांगत आहेत। त्यामुळे उमेदवारीबाबत उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे त्यांच्या शिवसेनेतील नेत्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे। दरम्यान शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी आपली भूमिका स्पष्ट केली होती। ते म्हणाले होते, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून जे नाव येईल त्याला आमचा पाठिंबा असणार आहे। त्यामुळे विधान परिषदेमध्ये विजयी होण्यासाठी 27 मतांची आवश्यकता आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे 20 आमदार मिळून काँग्रेसच्या मदतीशिवाय देखील ठाकरेंचा उमेदवार विजयी होऊ शकतो। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।